नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TET उजळणीच्या स्वरूपामध्ये सर्व घटकांसंदर्भात ह्या ठिकाणी चर्चा करतोय। काल भाग 1 झाला, आज भाग 2 मध्ये आपण काही महत्त्वाचे घटक ह्या ठिकाणी उजळणीच्या स्वरूपामध्ये बघणार आहोत। त्यामध्ये सतत व सर्वांगीण मूल्यमापन, असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन फॉर CCE संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न ह्या ठिकाणी आपण बघतोय। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, सतत व सर्वांगीण मूल्यमापनची सुरुवात कोणत्या आयोगाच्या शिफारशीवर झाली? योग्य उत्तर आहे ए. कोठारी आयोग। 2 नंबरचा प्रश्न आहे, CCE चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? योग्य उत्तर आहे बी. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे मूल्यांकन करणे। 3 नंबरचा प्रश्न आहे, CCE मध्ये खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट आहे? योग्य उत्तर आहे डी. वरील सर्व, म्हणजे शैक्षणिक कामगिरी, सहशालेय उपक्रम आणि जीवन कौशल्य। 4 नंबरचा प्रश्न आहे, CCE पद्धतीमध्ये सतत म्हणजे काय? योग्य उत्तर आहे नियमित अंतरावर मूल्यांकन करणे। 5 नंबरचा प्रश्न आहे, CCE पद्धतीत सर्वांगीण म्हणजे काय? योग्य उत्तर आहे बी. शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक सर्व विकास। 6 नंबरचा प्रश्न आहे, CCE पद्धतीत कोणत्या प्रकारच्या मूल्यमापनावर भर दिला जातो? योग्य उत्तर आहे बी. गुणात्मक। 7 नंबर, CCE पद्धत कोणत्या प्रकारच्या शिक्षणाला प्रोत्साहन देते? योग्य उत्तर आहे बी. समजून घेऊन शिकणे। 8 नंबरचा प्रश्न आहे, CCE मध्ये मुख्यत्वे किती प्रकारचे मूल्यमापन केले जाते? योग्य उत्तर आहे बी. 2 आंतरिक व बाह्य। 9 नंबरचा प्रश्न आहे, CCE मध्ये गुणपत्रक कशावर आधारित असते? योग्य उत्तर आहे बी. सर्व क्रियाकलापांचा समतोल अहवाल। 10 नंबरचा प्रश्न आहे, CCE पद्धती कोणत्या तत्वावर आधारित आहे? योग्य उत्तर आहे बी. प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे। 11 नंबरचा प्रश्न आहे, CCE मधील फॉर्मेटिव्ह असेसमेंट कशासाठी असते? योग्य उत्तर आहे बी. शिकण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी। 12 नंबरचा प्रश्न आहे, CCE मधील समेटिव्ह असेसमेंट म्हणजे काय? योग्य उत्तर आहे ए. वार्षिक परीक्षा। 13 नंबरचा प्रश्न आहे, फॉर्मेटिव्ह असेसमेंट किती वेळा घेतले जाते? योग्य उत्तर आहे बी. नियमितपणे आणि वारंवार, म्हणजे त्या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी परीक्षा घेऊन त्यांचं मूल्यमापन हे घडवून आणलं जातं। 14 नंबरचा प्रश्न आहे, समेटिव्ह असेसमेंट कोणत्या प्रकारचे असते? योग्य उत्तर आहे सी. दोन्ही, म्हणजे लेखी परीक्षा आणि मौखिक परीक्षा। 15 नंबरचा प्रश्न आहे, CCE पद्धती गृहपाठ, प्रकल्प, क्विज हे कोणत्या प्रकारात मोडते? योग्य उत्तर आहे बी. फॉर्मेटिव्हमध्ये। 16 नंबरचा प्रश्न आहे, CCE मुळे विद्यार्थ्यावर काय परिणाम होतो? योग्य उत्तर ए. तणाव कमी होतो। 17 नंबरचा प्रश्न आहे, CCE पद्धतीत विद्यार्थ्यांची कोणती क्षमता ओळखता येते? योग्य उत्तर आहे बी. कलागुण, क्रीडा आणि सामाजिक कौशल्य। 18 नंबरचा प्रश्न आहे, CCE विद्यार्थ्यांच्या कोणत्या विकासाला चालना देते? योग्य उत्तर आहे ए. सर्वांगीण विकास। 19 नंबरचा प्रश्न आहे, CCE पद्धत विद्यार्थ्यांना काय शिकवते? योग्य उत्तर आहे बी. समजून घेणे व आत्मविश्वास। 20 नंबरचा प्रश्न आहे, CCE मुळे शिक्षकाला काय करता येते? योग्य उत्तर ए. विद्यार्थ्यांचे व्यक्तिगत निरीक्षण। 21 नंबरचा प्रश्न आहे, CCE मध्ये शिक्षकाची प्रमुख भूमिका कोणती आहे? योग्य उत्तर ए. ज्ञान देणे व मूल्यमापन करणे। 22 नंबरचा प्रश्न आहे, CCE अंमलात आणताना शिक्षकाने कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे? योग्य उत्तर आहे डी. वरील सर्व, म्हणजे नियमितता, नोंदी ठेवणे आणि विद्यार्थ्यांचा सहभाग। 23 नंबरचा प्रश्न आहे, CCEचा परिणामकारक उपयोग करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? योग्य उत्तर आहे ए. विविध पद्धतींचा वापर करावा। 24 नंबरचा प्रश्न आहे, CCE मध्ये शिक्षकांची निरीक्षण पद्धत कशी असावी? योग्य उत्तर आहे बी. सतत व वस्तुनिष्ठ। 25 नंबरचा प्रश्न आहे, CCE पद्धत यशस्वी होण्यासाठी शिक्षकाने काय करणे आवश्यक आहे? योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण नाते ठेवणे। 26 नंबरचा प्रश्न आहे, CCE मध्ये खालीलपैकी कोणती साधने वापरली जातात?
योग्य उत्तर आहे डी वरील सर्व प्रकल्प, गटकार्य आणि मौखिक परीक्षा. 27 नंबरचा प्रश्न आहे SCC पद्धतीत रुब्रिक म्हणजे काय? योग्य उत्तर आहे बी निकषावर आधारित मूल्यमापन चौकट. 28 नंबरचा प्रश्न आहे SCC मध्ये सहकारी मूल्यमापन म्हणजे काय? योग्य उत्तर आहे बी विद्यार्थ्यांनी एकमेकांचे केलेले मूल्यमापन. 29 नंबरचा प्रश्न आहे SCC मध्ये स्वयंमूल्यमापन का महत्त्वाचे आहे? योग्य उत्तर आहे विद्यार्थी स्वतःची प्रगतीचे आकलन करतो. 30 नंबरचा प्रश्न आहे SCC मध्ये पोर्टफोलिओ म्हणजे काय? योग्य उत्तर आहे बी विद्यार्थ्यांची प्रगती व कामगिरीचे संकलन. 31 नंबरचा प्रश्न आहे SCC अंमलात आणताना सर्वात मोठी अडचण कोणती? योग्य उत्तर आहे डी वरील सर्व. वेळेचा अभाव, शिक्षकांचे अपुरे प्रशिक्षण आणि जास्त विद्यार्थी संख्या. 32 नंबरचा प्रश्न आहे SCC मध्ये नोंदी ठेवणे का कठीण असते? योग्य उत्तर आहे डी वरील सर्व. खूप विद्यार्थी असल्यामुळे, वेळ कमी असल्यामुळे, विविध कौशल्यांचे निरीक्षण आवश्यक असल्यामुळे. 33 नंबरचा प्रश्न आहे SCC पद्धतीत शिक्षकावर कोणता अतिरिक्त भार येतो? योग्य उत्तर आहे नोंदी ठेवणे व निरीक्षण. 34 नंबरचा प्रश्न आहे SCC मध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना कोणती अडचण येते? योग्य उत्तर आहे डी वरील सर्व म्हणजे प्रणाली न समजणे, फक्त अंतिम गुण हवे असणे, सतत अहवाल वाचावा लागणे. 35 नंबरचा प्रश्न आहे SCC पद्धतीत मुख्याध्यापकांची जबाबदारी कोणती आहे? योग्य उत्तर डी वरील सर्व म्हणजे शिक्षकांना मार्गदर्शन करणे, शालेय स्तरावर योजना तयार करणे आणि निरीक्षण व सहकार्य करणे. 36 नंबरचा प्रश्न आहे SCC कोणत्या अभ्यासक्रमाशी संलग्न करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे बी NCF 2005. 37 नंबरचा प्रश्न आहे SCCच्या अंमलबजावणीसाठी कोणते मंडळ अग्रणी होते? योग्य उत्तर ए CBSE. 38 नंबरचा प्रश्न आहे SCC अंतर्गत गुणपत्रिकेत विद्यार्थ्यांना काय दिले जाते? योग्य उत्तर आहे श्रेणी ग्रेड. 39 नंबरचा प्रश्न आहे SCC पद्धतीचा उद्देश कोणत्या पद्धतीत बदल घडवून आणणे हा आहे? योग्य उत्तर आहे परीक्षा केंद्रित ते शिकण्या केंद्रित. 40 नंबरचा प्रश्न आहे SCC मध्ये कोणत्या प्रकारच्या शिक्षणाला चालना दिली जाते? योग्य उत्तर आहे ए अनुभव आधारित. 41 नंबरचा प्रश्न आहे SCC मुळे विद्यार्थी कोणते कौशल्य विकसित करू शकतो? योग्य उत्तर आहे डी वरील सर्व. समस्या सोडवण्याची क्षमता, तर्कशक्ती आणि सामाजिक कौशल्य. 42 नंबरचा प्रश्न आहे SCC पद्धतीमुळे परीक्षात ताण काय होतो किंवा परीक्षेवर ताण काय होतो? तर योग्य उत्तर आहे बी कमी होतो. 43 नंबरचा प्रश्न आहे SCC पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे शिकण्याचे परिणाम. योग्य उत्तर ए सुधारतात. 44 नंबरचा प्रश्न आहे SCC मध्ये विद्यार्थ्यांचे भावनिक विकासाचे मूल्यमापन कसे केले जाते? योग्य उत्तर ए निरीक्षण व अभिप्रायाद्वारे. 45 नंबरचा प्रश्न आहे SCC पद्धतीमुळे विद्यार्थी कसा होतो? योग्य उत्तर आहे ए आत्मविश्वासू. 46 नंबरचा प्रश्न आहे SCC पद्धतीत विद्यार्थी कोणत्या गोष्टीसाठी प्रोत्साहित होतो? योग्य उत्तर आहे सृजनशीलता व नवकल्पना. 47 नंबरचा प्रश्न आहे SCC मध्ये गुणांकन पद्धतीऐवजी कोणती पद्धत वापरली जाते? योग्य उत्तर आहे श्रेणी पद्धत म्हणजेच ग्रेडिंग सिस्टीम. 48 नंबरचा प्रश्न आहे SCC पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा विकास कोणत्या दृष्टिकोनातून होतो? योग्य उत्तर ए बहुआयामी. 49 नंबरचा प्रश्न आहे SCC कोणत्या वर्गामध्ये अनिवार्य करण्यात आले होते? योग्य उत्तर आहे बी इयत्ता 9वी व 10वी. 50 नंबरचा प्रश्न आहे SCC पद्धतीचा मूलमंत्र काय आहे? योग्य उत्तर आहे ए सतत शिकणे व सर्वांगीण मूल्यमापन. त्यानंतर लँग्वेज सेकंड पेपर 1 आणि पेपर 2 साठी हे अत्यंत महत्त्वाचे असं हे इंग्रजीचं या ठिकाणी आपण काही प्रश्न घेतोय. म्हणजे इंग्रजीचे जे पेपरमध्ये प्रश्न वाचल्यानंतर या अगोदर तुम्ही पूर्वज्ञानावर कुठेतरी बघितलेले आहे, वाचल्यावर लगेच त्या ठिकाणी लक्षात येतील असेच प्रश्न तयार केलेले आहेत. बघा त्यामध्ये पहिला जो पॅसेज आहे त्या पॅसेजमध्ये कोणते प्रश्न आहे आणि पॅसेज कशावर आधारित आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा वन्स अपॉन अ टाईम अ पूर वुडकटर लाईव्ह इन स्मॉल विलेज
near a forest. He worked hard every day, cutting wood and selling it in the market. Though he earned little, he was honest and content with what he had. बघा विद्यार्थी मित्रांनो, पॅसेज अशा स्वरूपामध्ये विचारले जातात जो सध्याचा बर्निंग इश्यू आहे, जसे की पोल्युशन, पॉप्युलेशन, फॉरेस्ट, लँड क्रॅश, अर्थक्वेक, व्होल्केनो अशा संदर्भात हे प्रश्न विचारले जातात. बघा आता ह्या ठिकाणी जो बर्निंग इश्यू आहे वूड कटर संदर्भात, बघा पहिला आहे जो प्रश्न, व्हॉट वॉज द वूड कटर्स ऑक्युपेशन. योग्य उत्तर आहे सी, वूड कटर. 2 नंबरचा आहे प्रश्न, वेअर डिड द वूड कटर लाईव्ह. योग्य उत्तर आहे बी, इन अ विलेज नियर फॉरेस्ट. 3 नंबरचा प्रश्न आहे, द वूड कटर नेचर कॅन बेस्ट द डिस्क्राइब ॲज. योग्य उत्तर आहे बी, हॉनेस्ट. 4 नंबरचा प्रश्न आहे, विच क्वालिटी मेड द वूड कटर कंटेंट. योग्य उत्तर बी, हॉनेस्टी. 5 नंबरचा प्रश्न आहे, द पॅसेज सजेस्ट दॅट. योग्य उत्तर आहे बी, हॉनेस्टी ब्रिंग्स सॅटिस्फॅक्शन. त्यानंतर पॅसेज 2. आता बघा त्या पॅसेज 2 मध्ये काय दिलेलं आहे, द सन वॉज सेटिंग बिहाइंड द माउंटन्स, पेंटिंग द स्काय विथ द शेड्स ऑफ ऑरेंज अँड रेड, बर्ड्स फ्लाय back to their nest, and the cool evening breeze brought relief after the hot day. आता त्यावर आधारित काही प्रश्न आहेत. पहिला आहे, व्हॉट टाइम ऑफ द डे इज डिस्क्राइब इन द पॅसेज. योग्य उत्तर आहे सी, इव्हिनिंग. 2 नंबरचा प्रश्न आहे, द स्काय इज कम्पेअर टू. योग्य उत्तर आहे बी, पेंटिंग. 3 नंबरचा प्रश्न आहे, व्हॉट ब्रॉट रिलीफ टू पीपल आफ्टर द हॉट डे. योग्य उत्तर आहे सी, द इव्हिनिंग ब्रीज. 4 नंबरचा प्रश्न आहे, द मूड ऑफ द पॅसेज इज. योग्य उत्तर बी, पीसफुल. 5 नंबरचा प्रश्न आहे, विच नॅचरल एलिमेंट शोज द एंड ऑफ द डे. योग्य उत्तर सी, सन सेटिंग. 3 नंबरचा पॅराग्राफ आहे, बघा आपण ह्या ठिकाणी आता ते वाचतोय, गांधीजी बिलीव्ह इन truth and non-violence. He led India's freedom movement with these principles. People follow him because he lived what he preached. His simplicity was his strength. आता त्यावर आधारित जो पहिला प्रश्न आहे, गांधीजी मेन प्रिन्सिपल वेअर. योग्य उत्तर आहे बी, ट्रूथ अँड नॉन व्हायलन्स. 2 नंबरचा आहे, हाऊ डिड गांधीजी लीड द फ्रीडम मुवमेंट. योग्य उत्तर आहे सी, विथ ट्रूथ अँड नॉन व्हायलन्स. 3 नंबरचा प्रश्न आहे, व्हॉट डिड पीपल फॉलो गांधीजी. योग्य उत्तर आहे सी, ही प्रॅक्टिस व्हॉट ही प्रीच. चार नंबरचा आहे प्रश्न, व्हॉट वॉज गांधीजी स्ट्रेंथ. योग्य उत्तर आहे बी, सिम्प्लिसिटी. 5 नंबरचा आहे, फ्रॉम द पॅसेज वेअर लर्न दॅट. योग्य उत्तर आहे बी, सिम्प्लिसिटी अँड हॉनेस्टी इन्स्पायर पीपल. आता पॅसेज 4 आहे, ते पॅसेज 4 मध्ये व्हॉट इज प्रिशियस. विदाउट वॉटर नो लाईफ कॅन एक्झिस्ट ऑन अर्थ. प्लांट्स, ॲनिमल्स अँड ह्युमन बीइंग्स डिपेंड ऑन वॉटर फॉर सर्वायवल. बट टुडे पीपल वेस्ट वॉटर केअरलेसली. इफ वी डू नॉट सेव्ह वॉटर द फ्युचर जनरेशन विल सफर. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिले सांगितलं जो पॅसेज विचारला जातो, पॉप्युलेशन, पोल्युशन, फॉरेस्ट, प्लांट्स, ॲनिमल्स, ह्युमन बीइंग्स अशाच प्रकारे आपण पॅसेजची तयारी करायची, जेणेकरून पॅसेज आल्यानंतर आपल्याला त्याची उत्तरं देता येतील. बघा त्यामध्ये पहिला जो आहे प्रश्न, व्हॉट इज डिस्क्राइब ॲज प्रिशियस इन द पॅसेज. बघा त्याचे योग्य उत्तर आहे सी, वॉटर. 2 नंबरचा प्रश्न आहे, व्हॉट विल हॅपन विदाउट वॉटर.
योग्य उत्तर आहे बी, लाईफ कॅनॉट एक्झिस्ट. 3 नंबरचा प्रश्न आहे हू डिपेंड्स ऑन वॉटर फॉर सर्वायवल. योग्य उत्तर आहे डी, ऑल लिव्हिंग बीइंग्स. 4 नंबरचा प्रश्न आहे अकॉर्डिंग टू द पॅसेज हाऊ डू पीपल थ्रेड्स वॉटर टुडे. योग्य उत्तर आहे बी, वेस्टफुली. 5 नंबरचा प्रश्न आहे इफ वी डू नॉट सेव्ह वॉटर. योग्य उत्तर आहे फ्युचर जनरेशन विल सफर. 6 नंबरचा प्रश्न आहे द सेंट्रल आयडिया ऑफ द पॅसेज इज. योग्य उत्तर आहे बी, इम्पॉर्टन्स ऑफ सेव्हिंग वॉटर. 7 नंबरचा प्रश्न आहे द ऑपोजिट ऑफ प्रेशियस इज. योग्य उत्तर आहे बी, वर्थलेस. 8 नंबरचा प्रश्न आहे द टोन ऑफ द पॅसेज इज. योग्य उत्तर आहे ए, वॉर्निंग. 9 नंबरचा प्रश्न आहे वॉटर इज कम्पेअर टू. योग्य उत्तर आहे बी, लाईफ. 10 नंबरचा प्रश्न आहे द पॅसेज टीचेस अस. योग्य उत्तर बी, टू सेव्ह वॉटर. 5 नंबरचा पॅसेज आहे बुक्स आर अवर बेस्ट फ्रेंड्स, दे गिव्ह अस नॉलेज अँड जॉय विदाउट डिमांडिंग एनिथिंग इन रिटर्न. अ गुड बुक कॅन इन्स्पायर अस, गाईड अस अँड इवन चेंज अवर लाईफ. दोज हू लव रीडिंग आर नेव्हर लोनली. बघा त्यातले प्रश्न आहे पहिला आहे अकॉर्डिंग टू द पॅसेज हू आर अवर बेस्ट फ्रेंड्स. योग्य उत्तर आहे बी, बुक्स. 2 नंबरचा प्रश्न आहे व्हॉट डू बुक्स गिव्ह अस. योग्य उत्तर आहे नॉलेज अँड जॉय. 3 नंबरचा प्रश्न आहे व्हॉट डू बुक्स डिमांड इन रिटर्न. योग्य उत्तर आहे ए, नथिंग. 4 नंबरचा प्रश्न आहे अ गुड बुक कॅन. योग्य उत्तर आहे डी, ऑल ऑफ दीज म्हणजे इन्स्पायर अस, गाईड अस अँड चेंज अवर लाईफ. 5 नंबरचा प्रश्न आहे हू आर नेव्हर लोनली. योग्य उत्तर आहे सी, दोज हू लव रीडिंग. 6 नंबरचा प्रश्न आहे द सेंट्रल आयडिया ऑफ द पॅसेज इज. योग्य उत्तर आहे बुक्स आर व्हॅल्युएबल कंपेनियन्स. 7 नंबरचा प्रश्न आहे द ऑपोजिट ऑफ फ्रेंड इज. योग्य उत्तर आहे बी, एनिमी. 8 नंबरचा प्रश्न बुक्स आर कम्पेअर टू. योग्य उत्तर आहे बी, बेस्ट फ्रेंड्स. 9 नंबरचा प्रश्न आहे रीडिंग हॅबिट्स मेक्स पीपल. योग्य उत्तर आहे सी, इन्स्पायर अँड हॅपी. 10 नंबरचा प्रश्न आहे फ्रॉम द पॅसेज वी लर्न दॅट. योग्य उत्तर आहे बी, बुक्स गाईड अँड इन्स्पायर अस. 6 नंबरचा पॅसेज आहे द इन्व्हेन्शन ऑफ द व्हील चेंज ह्युमन लाईफ, इट मेड ट्रान्सपोर्ट इजियर अँड फास्टर. लेटर मशीन्स वेअर मेड युजिंग व्हील्स विच इन्क्रीज प्रोडक्शन. टुडे व्हील्स आर यूज एव्हरीवेअर फ्रॉम व्हेकल टू फॅक्टरीज. त्यामधला पहिला प्रश्न आहे व्हॉट इन्व्हेन्शन चेंज ह्युमन लाईफ. योग्य उत्तर आहे बी, व्हील. 2 नंबरचा प्रश्न आहे हाऊ डिड द व्हील हेल्प ट्रान्सपोर्ट. योग्य उत्तर आहे सी, इजियर अँड फास्टर. 3 नंबरचा प्रश्न आहे व्हॉट वॉज मेड लेटर युजिंग व्हील्स. योग्य उत्तर आहे बी, मशीन्स. 4 नंबरचा प्रश्न आहे व्हील्स हेल्प टू इन्क्रीज. योग्य उत्तर आहे सी, प्रोडक्शन. 5 नंबरचा प्रश्न आहे वेअर आर व्हील्स यूज टुडे. योग्य उत्तर आहे डी, एव्हरीवेअर. 6 नंबरचा प्रश्न आहे द मेन आयडिया ऑफ द पॅसेज इज. योग्य उत्तर ए, इम्पॉर्टन्स ऑफ व्हील इन्व्हेन्शन. 7 नंबरचा प्रश्न आहे द ऑपोजिट ऑफ इजियर इज. योग्य उत्तर आहे सी, हार्डर. 8 नंबरचा प्रश्न आहे व्हील इज रिलेटेड टू. योग्य उत्तर बी, ट्रान्सपोर्ट. 9 नंबरचा प्रश्न आहे द टोन ऑफ द पॅसेज इज. योग्य उत्तर आहे ए, इन्फॉर्मेटिव्ह. 10 नंबरचा प्रश्न आहे फ्रॉम द पॅसेज वी लर्न दॅट. योग्य उत्तर आहे बी, व्हील्स इम्प्रूव्ह ह्युमन लाईफ ग्रेटली. 7 नंबरचा पॅसेज आहे अ हेल्थी माइंड लाईव्ह इन अ हेल्थी बॉडी. टू रिमेन हेल्थी वन शुड ईट बॅलन्स फूड, एक्सरसाइज रेग्युलरली अँड टेक प्रॉपर रेस्ट. ओव्हरईटिंग अँड लेझीनेस मेक द बॉडी वीक. हेल्थी इज द रिअल वेल्थ. बघा त्यातला पहिला प्रश्न आहे व्हॉट लाईव्ह इन अ हेल्थी बॉडी. योग्य उत्तर आहे बी, अ हेल्थी माइंड. 2 नंबरचा प्रश्न आहे हाऊ कॅन वन रिमेन हेल्थी. योग्य उत्तर आहे सी, बाय ईटिंग बॅलन्स फूड, एक्सरसाइजिंग अँड रेस्टिंग. 3 नंबरचा प्रश्न आहे व्हॉट मेक्स द बॉडी वीक. योग्य उत्तर आहे बी, लेझीनेस अँड ओव्हरईटिंग.
4 नंबरचा प्रश्न आहे व्हॉट इज कॉल रिअल वेल्थ, योग्य उत्तर आहे सी हेल्थ. 5 नंबरचा प्रश्न आहे द मेन मेसेज ऑफ द पॅसेज इज, योग्य उत्तर आहे बी हेल्थ इज वेल्थ. त्यानंतर ग्रामर अँड युजेस. ग्रामर अँड युजेसमध्ये सेंटेन्स करेक्शन, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस विथ ॲन्सर, सेंटेन्स करेक्शन. तर बघा त्यामधला पहिला जो प्रश्न आहे चूज द करेक्ट सेंटेन्स, योग्य उत्तर आहे सी ही डझंट लाईक मँगोज. 2 नंबरचा प्रश्न आहे द बॉय अलॉंग विथ हिज फ्रेंड्स डॅश डॅश प्लेइंग क्रिकेट, योग्य उत्तर आहे बी इज. 3 नंबरचा प्रश्न आहे नायदर ऑफ द बुक्स डॅश डॅश इंटरेस्टिंग, योग्य उत्तर आहे सी इज. 4 नंबरचा प्रश्न आहे चूज द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स, योग्य उत्तर आहे सी सेड आय एम टायर्ड. 5 नंबरचा प्रश्न आहे वन ऑफ द स्टुडंट्स डॅश डॅश ॲबसेंट टुडे, योग्य उत्तर आहे सी इज. 6 नंबरचा प्रश्न आहे इफ आय डॅश डॅश रिच आय वूड ट्रॅव्हल द वर्ल्ड, योग्य उत्तर आहे सी वेअर. 7 नंबरचा आहे ही सिनियर डॅश डॅश मी, योग्य उत्तर ए टू. 8 नंबरचा आहे ईच ऑफ द बॉयज डॅश डॅश गिवन अ प्राईज, योग्य उत्तर आहे सी इज. 9 नंबरचा प्रश्न आहे चूज द करेक्ट फॉर्म, सी इज मॅरिड डॅश डॅश अ डॉक्टर, योग्य उत्तर बी टू. 10 नंबरचा प्रश्न आहे द ट्रेन डॅश डॅश बिफोर वी रीच द स्टेशन, योग्य उत्तर आहे बी हॅड लेफ्ट. 11 नंबरचा प्रश्न आहे चूज द करेक्ट सेंटेन्स, योग्य उत्तर आहे बी सी सिंग्स वेल. 12 नंबरचा प्रश्न आहे द ज्युरी डॅश डॅश डिवायडेड इन देअर ओपिनियन, योग्य उत्तर आहे बी वेअर. 13 नंबरचा प्रश्न आहे धिस इज द मॅन डॅश डॅश हेल्प मी येस्टरडे, योग्य उत्तर आहे सी हू. 14 नंबरचा प्रश्न आहे ही हॅज बीन सफरिंग डॅश डॅश फेवर सिन्स मंडे, योग्य उत्तर आहे सी फ्रॉम. 15 नंबरचा प्रश्न आहे द सन डॅश डॅश इन द ईस्ट, योग्य उत्तर आहे सी रायजेस. त्यानंतर बघा डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच संदर्भात काही प्रश्न ह्या ठिकाणी बघणार आहोत. पहिला आहे डायरेक्ट स्पीचचा ही सेड आय एम बिझी. इनडायरेक्ट ही सेड दॅट ही बिझी, योग्य उत्तर आहे बी वॉज. 2 नंबरचा प्रश्न आहे डायरेक्टमध्ये सी सेड आय विल हेल्प यू, इनडायरेक्टमध्ये सी सेड दॅट सी डॅश डॅश हेल्प मी, योग्य उत्तर आहे ए वूड. 3 नंबर डायरेक्टमध्ये ही सेड आय हॅव फिनिश माय वर्क, इनडायरेक्टमध्ये ही सेड दॅट ही डॅश डॅश फिनिश हिज वर्क, योग्य उत्तर बी हॅड. 4 नंबरचा प्रश्न आहे डायरेक्टमध्ये रमेश सेड आय एम वॉचिंग टी व्ही, इनडायरेक्टमध्ये रमेश सेड दॅट ही डॅश डॅश वॉचिंग टी व्ही, योग्य उत्तर आहे बी वॉज. 5 नंबरचा प्रश्न आहे डायरेक्टमध्ये सी सेड आय कॅन सिंग वेल, इनडायरेक्टमध्ये सी सेड दॅट सी डॅश डॅश सिंग वेल, योग्य उत्तर आहे ए कुड. 6 नंबरचा प्रश्न आहे डायरेक्टमध्ये ही सेड सी मे कम टुडे, इनडायरेक्टमध्ये ही सेड दॅट सी डॅश डॅश कम दॅट डे, योग्य उत्तर ए माईट. 7 नंबरचा प्रश्न आहे डायरेक्टमध्ये द टीचर सेड द अर्थ मूव्ज राऊंड द सन, इनडायरेक्टमध्ये द टीचर सेड दॅट द अर्थ डॅश डॅश राऊंड द सन, योग्य उत्तर आहे बी मूव्ज. 8 नंबरचा प्रश्न आहे डायरेक्टमध्ये ही सेड आर यू गोइंग टू स्कूल, इनडायरेक्टमध्ये ही आस्क्ड मी इफ आय डॅश डॅश गोइंग टू स्कूल, योग्य उत्तर आहे बी वॉज. 9 नंबरचा प्रश्न आहे डायरेक्टमध्ये सी सेड प्लीज हेल्प मी, इनडायरेक्टमध्ये सी रिक्वेस्टेड मी डॅश डॅश हेल्प हर, योग्य उत्तर आहे बी टू. 10 नंबरचा प्रश्न आहे डायरेक्टमध्ये ही सेड टू मी डोंट रन, इनडायरेक्टमध्ये ही ॲडवाइज मी डॅश डॅश रन, योग्य उत्तर आहे बी नॉट टू. 11 नंबरचा प्रश्न आहे डायरेक्टमध्ये व्हॉट इज युअर नेम ही आस्क्ड, इनडायरेक्टमध्ये ही आस्क्ड मी व्हॉट माय नेम डॅश डॅश, योग्य उत्तर आहे ए वॉज. 12 नंबरमध्ये डायरेक्टमध्ये वेअर डू यू लाईव्ह,
सी आस्क, इनडायरेक्टमध्ये सी आस्क मी वेअर आय डॅश डॅश, योग्य उत्तर आहे ए लाईव्ह. 13 नंबरचा प्रश्न आहे डायरेक्टमध्ये वेन विल यू रिटर्न, ही आस्क, इनडायरेक्टमध्ये ही आस्क मी वेन आय डॅश डॅश रिटर्न, योग्य उत्तर आहे बी वूड. 14 नंबरचा प्रश्न आहे डायरेक्टमध्ये सी सेड आय बॉट धिस ड्रेस येस्टरडे, इनडायरेक्टचं वाक्य आहे सी सेड दॅट सी डॅश डॅश बॉट दॅट ड्रेस द प्रिव्हियस डे, योग्य उत्तर आहे बी हॅड. 15 नंबरचा प्रश्न आहे डायरेक्टचं वाक्य जे आहे ही सेड आय एम रायटिंग अ लेटर, इनडायरेक्टचं आहे ही सेड दॅट ही डॅश डॅश रायटिंग अ लेटर, योग्य उत्तर आहे ए वॉज. त्यानंतर ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह वॉइसचे काही वाक्य ह्या ठिकाणी बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही किती वाचता त्यापेक्षा तुम्ही वाचलेलं ऐकलेलं किती लक्षात ठेवता हे महत्त्वाचं आहे. बघा पहिला प्रश्न आहे ॲक्टिव्ह वॉइसचा, सी राईट्स अ लेटर, पॅसिव्ह वॉइसचं वाक्य आहे अ लेटर डॅश डॅश बाय हर, योग्य उत्तर आहे सी इज रिटर्न. 2 नंबरचं वाक्य आहे ॲक्टिव्हचं ही विल फिनिश द वर्क, पॅसिव्हचं आहे द वर्क डॅश डॅश बाय हिम, योग्य उत्तर आहे सी विल बी फिनिश. 3 नंबरचं वाक्य आहे ॲक्टिव्हचं दे आर वॉचिंग अ मूवी, पॅसिव्हचं जे वाक्य आहे अ मूवी डॅश डॅश बीइंग वॉच बाय देम, योग्य उत्तर आहे ए इज. 4 नंबरचं वाक्य आहे ॲक्टिव्ह वॉइसचं जे वाक्य आहे सी सॅंग अ सॉन्ग, पॅसिव्हचं जे आहे अ सॉन्ग डॅश डॅश संग बाय हर, योग्य उत्तर आहे ए वॉज. 5 नंबरचं वाक्य आहे ॲक्टिव्हचं ही हॅज कम्प्लिटेड द प्रोजेक्ट, पॅसिव्हचं आहे द प्रोजेक्ट डॅश डॅश कम्प्लिटेड बाय हिम, योग्य उत्तर आहे सी हॅज बीन. 6 नंबरचं वाक्य आहे ॲक्टिव्हचं आय एम रायटिंग अ बुक, पॅसिव्हचं आहे अ बुक डॅश डॅश बीइंग रिटन बाय मी, योग्य उत्तर आहे ए इज. 7 नंबरचं वाक्य आहे ॲक्टिव्हचं दे विल प्ले क्रिकेट टुमोरो, पॅसिव्हचं आहे क्रिकेट डॅश डॅश प्ले बाय देम टुमोरो, योग्य उत्तर आहे सी विल बी. 8 नंबरचं वाक्य आहे ॲक्टिव्हचं सी टीचेस इंग्लिश, पॅसिव्हचं आहे इंग्लिश डॅश डॅश टॉट बाय हर, योग्य उत्तर आहे ए इज. 9 नंबरचं वाक्य आहे ॲक्टिव्हचं द कॅट किल द रॅट, पॅसिव्हचं आहे द रॅट डॅश डॅश किल बाय द कॅट, योग्य उत्तर आहे बी वॉज. 10 नंबरचं वाक्य आहे ॲक्टिव्हचं ही वॉज रिपेअरिंग द कार, पॅसिव्हचं आहे द कार डॅश डॅश बीइंग रिपेअर बाय हिम, योग्य उत्तर आहे डी वॉज बीइंग. 11 नंबरचं वाक्य आहे ॲक्टिव्हचं सी विल डिलिव्हर द मेसेज, पॅसिव्हचं आहे द मेसेज डॅश डॅश डिलिव्हर बाय हर, योग्य उत्तर आहे सी विल बी. 12 नंबरचा प्रश्न आहे ॲक्टिव्हचं दे हॅव इटन ऑल द ॲपल, पॅसिव्हचं आहे ऑल द ॲपल डॅश डॅश इटन बाय देम, योग्य उत्तर आहे बी हॅव बीन. 13 नंबरचं वाक्य आहे ॲक्टिव्हचं द टीचर प्रेज द बॉय, पॅसिव्हचं आहे द बॉय डॅश डॅश प्रेज बाय द टीचर, योग्य उत्तर आहे ए वॉज. 14 नंबरचा प्रश्न आहे ॲक्टिव्हचं वाक्य आहे आय विल हेल्प यू, पॅसिव्हचं आहे यू डॅश डॅश हेल्प बाय मी, योग्य उत्तर आहे सी विल बी. 15 नंबरचं वाक्य आहे ॲक्टिव्हचं सी इज कुकिंग डिनर, पॅसिव्हचं आहे डिनर डॅश डॅश बीइंग कुक बाय हर, योग्य उत्तर आहे ए इज. 16 नंबरचं वाक्य आहे ॲक्टिव्हचं द वर्कर बिल्ड अ ब्रिज, पॅसिव्हचं आहे अ ब्रिज डॅश डॅश बिल्ड बाय द वर्कर, योग्य उत्तर आहे बी वॉज. 17 नंबरचं वाक्य आहे ॲक्टिव्हचं ही हॅड रिटन अ लेटर, पॅसिव्हचं आहे अ लेटर डॅश डॅश रिटन बाय हिम, योग्य उत्तर आहे बी हॅड बीन. 18 नंबरचं वाक्य आहे ॲक्टिव्हचं पीपल स्पीक इंग्लिश ऑल ओव्हर द वर्ल्ड, पॅसिव्हचं आहे इंग्लिश डॅश डॅश स्पोकन ऑल ओव्हर द वर्ल्ड, योग्य उत्तर आहे ए इज. 19 नंबरचा प्रश्न आहे ॲक्टिव्हचा समवन हॅज स्टोलन बाय बॅग, पॅसिव्हचा आहे माय बॅग डॅश डॅश स्टोलन, योग्य उत्तर आहे शी हॅज बीन. 20 नंबरचा प्रश्न आहे ॲक्टिव्हचा दे आर प्लेइंग फुटबॉल,
पॅसिव्हचा आहे फुटबॉल डॅश डॅश बीइंग प्लेड बाय देम. योग्य उत्तर आहे ए इज. बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या अशा पद्धतीने उजळणीच्या स्वरूपामध्ये आपण प्रश्न हे वेगवेगळ्या घटकावर ह्या ठिकाणी बघतोय. त्यामुळे पार्ट फर्स्ट झालेला आहे, हा पार्ट सेकंड आहे. त्या पार्ट सेकंडमध्ये आपण काही सतत व सर्वांगीण मूल्यमापन, समेटिव्ह आणि फॉर्मेटिव्ह संदर्भात जे महत्त्वाचा घटक आहे ते प्रश्न बघितले MCQ स्वरूपामध्ये. काही इंग्रजीचे पहिल्या पेपरसाठी पण महत्त्वाचे आहे, दुसऱ्या पेपरसाठी पण महत्त्वाचे आहे, ते काही प्रश्न ह्या ठिकाणी बघितलेले आहेत. तुम्ही तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण त्यांचा फायदा होणार आहे. उद्याच्या भागामध्ये आपण काही अजून जे महत्त्वाचे उजळणीच्या स्वरूपामध्ये प्रश्न आहेत ते बघणार आहोत. धन्यवाद.